तर मित्रांनो, मला बाहेर कुठं बी जायचं असलं तर पहिल्यांदा मी बिना जेवण केल्याचं बाहेर निघत नाही. जेवण केल्याच्या नंतरच मी बाहेर निघते. तर मी त्या दिवशी पुण्याला गेलते 15 ऑगस्टच्या दिवशी. तर मी जेवण करून का जाते, कारण की मी जशी जेवण करून बाहेर निघेल त्याच तोंडानं मला घरी यावं लागते. कारण कसे माहिती आहे का, मी नाही तर कामाला आमचं करते माझा नवरा, आणि बाहेरचं माझ्यासाठी खायला प्यायला त्याच्याकडे कधीच 1 रुपया नसते. असं म्हणता नाही की ते कंजूस आहे म्हणून, पण मित्रांना, त्यांच्या मैत्रिणीला मित्रायच्या ते सगळ्यांचा खर्च करते, कामावरच्या लोकांचा सुद्धा खर्च करते. फक्त माझा तो खाण्यापिण्याचा बाहेर खर्च नाही. त्याच्यामुळे बोलले की थोडं बोलले की वाद, हे नको ते नको, आणि सगळ्यांची खरेदी करणार ते बरं का. मला काही घ्यायचं म्हटलं तर त्याच्याकडं पैसे नसते. असो, त्या दिवशी पण हाच प्रकार झाला आणि आमचा 2-2 गोष्टीमध्ये वाद पण झाला. मी काही जास्त सिरियस घेत नाही. माझ्याकडे एकच ड्युटी आहे, मुलांना सांभाळायचं, त्यांचा अभ्यास घ्यायचा, घरातले कामं करायचे, नवऱ्याचं आवरून द्यायचं, त्याचे कपडे धुवायचे, त्याची सेवा करायची. त्याच्या बदलीत मला 2 टाईम घरचं जेवण भेटते. आणि नंतर मग घरी आल्याच्या नंतर गॅलरीमध्ये उन्हाळ्यामध्ये ताणलेली होती तर रिपोर्टिंग पण करायची होती, तुम्ही बघू शकता. आणि गुलाबाचे झाड अशी माझी सुकत चालली होती, पुन्हा रिपोर्टिंगसाठी घेतलेलं यायचं. आणि म्हटलं आता घरचे सगळं करून टाकावं, कसं डोक्यामध्ये घन लावून सन्या कशाला आपलंच काढून घ्यायचं. तर आता बऱ्याच जणांना वाटते का नाही मला माहिती नाही, माझ्या नवऱ्याला वाटते की घरी असणाऱ्या बाईला काहीच काम नसते, मी बाहेर जातो, मी कमावतो. म्हणजे कसं आहे, एक इगो असते माणसाचा, तर त्याच्यामुळे मी बाहेर जाताना कधीही जेवण केल्याशिवाय जात नाही. त्या दिवशी मी पुण्याला गेले, पुण्याहून येताना सुद्धा मी पाणीसुद्धा पिले नाही. गेले वापस आले, स्वतःसाठी काही खरेदी केली नाही, मुलांसाठी घेतली. कारण की आपल्याकडे कसं आहे, पैसे असल्यावर माणूस खरेदी करेल ना, तर आपलं जे काही घरात नसते त्याच्यातच. त्याच्यामुळं कधी कधी मला बाहेर जावं असं वाटत नाही. असो, तर तुम्ही माझे रील कुठून बघता, माझ्या चॅनलवर नवीन आहे का, तसं माझं चॅनल पण नवीन आहे. मला आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही कुठून माझं चॅनल बघता मित्रांनो, कमेंट करा. आणि आजच्यासाठी फक्त एवढंच होतं. आणि मी त्या दिवशी पुण्याला गेले, पुण्याहूनही आले, वापस घरामधले कामं केले, रिपोर्टिंग सुद्धा केली. आणि मग मुलांना सामान आणलं होतं, त्याच्यामुळे मी बाहेर गेले तरी कधी रील टाकला नाही, काढले पण नाही. आणि त्या दिवशी पाऊस असा भरपूर होता की बस सांगायचं काम नाही. आणि इकडे पाऊस नव्हता. तो कसं असते, असं म्हणता येत नाही की बाई घरी आहे, बाईला काही कामं नसते, तिच्या बी अडचणी असते, तिचे बी काहीतरी प्रॉब्लेम असतात, हे समजून घ्यायला पाहिजे. काही लोकांना फक्त आपली घरची नोकरानी म्हणूनच पाहिजे. तर तुम्ही मला सांगा, ते खाण्यापिण्याचा खर्च जरी तो माझा बघत असेल स्वतःहून, आपण एखाद्या परक्या लोकांसोबत जरी गेलं तर ते स्वतः विचारतात, तुला चाय घ्यायचं का, काही खायचं का. इथं तुम्ही तोंडानं मला एवढी भूक लागली होती कारण की माझं 2-3 महिन्याचं ट्रीटमेंट चालू होतं. तर त्याच्यामुळं मी तरी औषध घेतलं नव्हतं आणि माझं पोट एवढं तोडत होतं. तरी मी म्हटलं त्याला, मला म्हणजे आल्याच्या नंतर आपण इथंसा की वडापाव घ्यायचा बाबा मला. तर नको, इथं नाही घ्यायचा, तिथं नाही घ्यायचा. आणि स्वतः काय घ्यायचं ते घेते. बसू बाबा, त्यांचं कसं स्वतःची लाईफ स्वतः आहे, आपण काय बोलू शकतो. अशा प्रकारे माझी क्रिटिकल लाईफ जगते. पण कशासाठी, मी फक्त माझ्या मुलांसाठी दिसते तसं